रेडी. सभासद बंधूंनो, परिच्छेद. आपल्या कंपनीच्या कामगिरीसंबंधीचा प्रस्तुत अहवाल पंडित नेहरू यांच्या निधनानंतर अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत आपणास सादर करण्यात येत असल्याने त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या निधनामुळे आपल्याला होत असलेले दुःख व्यक्त करणे हे मी आपले कर्तव्य समजतो. प्रत्येक कालखंडात इतिहासाला कलाटणी देऊ शकतील अशा काही थोडक्याच प्रभावी व्यक्ती जन्म घेत असतात. भारताच्या इतिहासातील अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी आपणाला पंडितजींसारख्या कर्तृत्ववान पुरुषाचे नेतृत्व लाभले हे आपले सुदैवच म्हटले पाहिजे. गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरच्या काळात अज्ञान, दारिद्र्य व निराशेच्या खोल गर्तेत खितपत पडलेल्या कोट्यावधी लोकांना नवी दृष्टी देऊन त्यांच्यात आत्मविश्वास व नवा जोम निर्माण करण्याची बिकट कामगिरी पंडितजींवर येऊन पडली. शिक्षण, दीर्घोद्योग, नवीन कल्पना व त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे नवीन मार्ग, विज्ञान व उद्योगधंदे यांच्या मदतीने आपल्या भागाकरिता व भावी पिढीसाठी नवा व अधिक चांगला जीवनक्रम आखणे शक्य आहे हे त्यांनी जनतेला दाखविले. पंडित नेहरूंचे आधुनिक भारताचे स्वप्न साकार होण्याला अजून बराच कालावधी लागणार असला तरी संसदीय लोकशाहीचा महान, धीरोदात्त आणि जगाला थक्क करून सोडणारा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याचे भाग्य त्यांना लाभले. गेल्या 17 वर्षाच्या काळात भारतावर अनेक संकटे आणि अडचणी आल्या असतानाही त्यांना तोंड देऊन भारत आपल्या लोकशाही तत्वापासून अजिबात ढळला नाही. एवढेच नव्हे तर मोठ्या चिकाटीने भारत त्याला चिकटून राहिला व आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत त्याचे श्रेय प्रामुख्याने पंडितजींनाच जाते. आपला पोलाद कारखाना व जमशेदपूर याबद्दल पंडितजींना फारच कौतुक वाटत असे. देशात इतर पोलादाचे कारखाने निघण्याच्या फार पूर्वीपासून त्यांना आपल्या ह्या अभिनव कारखान्यात भारताचे प्रतीक व उज्ज्वल भवितव्य ही केंद्रित झालेली दिसत होती. आपल्या पोलाद कारखान्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 1958 साली कंपनीने जमशेदपूरच्या नागरिकांना ज्युबिली पार्क अर्पण केला. त्या प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले की हा पोलाद कारखाना व जमशेदपूर ही मला भारताच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक वाटत असल्याने मी येथे आलो. परंतु त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे टाटा यांच्या स्मृतीस अभिवादन करणे हे होय. जमशेदजी टाटा यांच्या जन्मदिनाची आज 125वी जयंती असून आज त्यांची 60वी पुण्यतिथी असल्याने पंडितजींच्या वरील उद्गारांची आठवण देणे यथायोग्यच होय. जमशेदजी यांचे धैर्य आणि दूरदृष्टी यांचा उल्लेख करून ते म्हणाले होते की आधुनिक भारताच्या भाग्यविधात्यांपैकी एक माणूस म्हणून आपण त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले पाहिजे. हे गौरवोद्गार काढणारे थोर हृदय आज आपल्यात नाही. परंतु जवाहरलालजींच्या एका चरित्रकाराने म्हटल्याप्रमाणे एका महान स्वप्नाचा साक्षात्कार होऊन ते साकार करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने झगडणारा थोर पुरुष म्हणून भारताला पंडितजींची स्मृती
चिरंतन राहील यात शंका नाही. परिच्छेद या ठिकाणी असे सांगण्यात आले आहे की आपल्या राज्यातील कारखानदार बाहेरच्या राज्यात जाऊन कारखाने काढीत आहेत, ते आपल्या राज्याच्या बाहेर कारखाने नेत आहेत, तेव्हा त्यांनी याच राज्यात आपले कारखाने कायम ठेवावेत. या दृष्टीने शासनाने उपाययोजना केली पाहिजे. मला सांगावयाचे आहे की यासंबंधी दोन्ही बाजूंनी टीका होऊ शकते. हे कारखानदार बाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांना आम्ही काही सवलती दिल्या तर शासन कारखानदारांना डोक्यावर बसवीत आहे असे आपण म्हणाल, आणि त्यांना सवलती दिल्या नाहीत तर आपल्या राज्यातील कारखाने बाहेर जात असतानाही सरकार काहीच करीत नाही अशी टीकाही आपण कराल.